राज्यात नागरिक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी घराबाहेर पडलेले आहेत। यंदा नागरिकांनी वाहन खरेदीकडे सगळ्यात जास्त आपला कल वळवलेला आहे। मुंबई, पुणे, संभाजीनगर अशा मोठ्या शहरांमध्ये वाहन खरेदी वाढली आहे। संभाजीनगरमध्ये आज 5,000हून अधिक दुचाकींची विक्री झाली आहे। पुण्यात 12,000 नव्या वाहनांची विक्री झाली आहे। मुंबईत सुद्धा दुचाकींच्या शोरूममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते। 3.5 मुहूर्तांपैकी शुभ असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून आलाय। संभाजीनगरमध्ये 5,000हून अधिक दुचाकींची विक्री झाली आहे। विक्रीत वाढत असल्यामुळे वाहन विक्रेत्यांमध्ये सुद्धा उत्साह आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ असलेला गुढीपाडव्याचा हा शुभ मुहूर्त, या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात नागरिक हे वाहनं खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करत असतात। आपण छत्रपती संभाजी असंच एका मोठ्या शोरूममध्ये आलो, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक हे आपले आता वाहनं बुकिंगसाठी किंवा असं खरेदीसाठी आलेले आपल्याला बघायला मिळत आहे। या ठिकाणी दसऱ्याचा शुभ मुहूर्त साधत नागरिक या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला बघायला मिळत आहे। त्याचबरोबर मोठा उत्साह या ठिकाणी नागरिकांमध्ये बघायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात रेलचेल या ठिकाणी या शोरूममध्ये संभाजीनगरचे आपल्याला बघायला मिळत आहे। आपल्यासोबत या शोरूमचे मॅनेजर आहेत विनोद दीक्षित, तर आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सर, काय सांगाल, कशा प्रकारे तुम्हाला आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रतिसाद नागरिकांना मिळत आहे आणि कसं वाहनांचा यावेळी तुमच्याकडनं सेल होतोय? यावेळेस वाहनांचं कसं आहे की गुढीपाडव्याचा मुहूर्त म्हणजे हा 3.5 मुहूर्तापैकी एक आहे आणि याच्यामध्ये आपल्याला भरभरून रिस्पॉन्स सध्या कस्टमरचा मिळत आहे। 3.5 मुहूर्तापैकी एक गुढीपाडव्याचा मुहूर्त असल्यामुळे तुम्हाला गाड्यांची विक्री ही गतवर्षीपेक्षा 10% वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्कूटरच्या ग्राहकांचा जास्तीत जास्त रिस्पॉन्स आपल्याला मिळत आहे। आपल्या शोरूममधून आजची जर डिलिव्हरी म्हणताल तर 350 गाड्यांची डिलिव्हरी आज आहे आणि पूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणताल तर टोटल आपलं 5,000ची टोटल दुचाकीचा विक्री आज अपेक्षित आहे। GSTचा जो फरक आहे तो 10%चा आहे। 1 लाखाला म्हटलं तर 10,000 रुपये होता। 1.5 लाखाची गाडी जवळपास 12 ते 15,000चा इफेक्ट त्याच्यावर येतो। म्हणजे जसं 28%चा GST 18% झालेला आहे, त्यानुसार गाड्यांच्या किमती कमी झालेल्या आहेत आणि GST कमी झाल्यामुळे रिस्पॉन्स निश्चितच वाढलेला आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघोले, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।